तर मित्रांनो, आम्ही आत्ता रोहिडा म्हणजेच विचित्रगड या गडावर आलो आहेत भेट देण्यासाठी. तर हा किल्ला पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर आहे आणि पुण्यावरून इकडे येण्यासाठी आपल्याला 2 तास लागतात हार्डली. आणि पायथ्यापासून म्हणजे पायथ्याशी जो बाजारवाडी म्हणून एक गाव आहे, तर त्या गावामध्ये तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. तिथं तुम्हाला 10 ते 20 रुपयाचं पार्किंग तिकीट तुम्ही काढून गाडी वगैरे पार्क करून तुम्ही चढाई करू शकता. चढाई ही मध्यम प्रकारची चढाई आहे. तर चढायला तुम्हाला हार्डली 1 ते 1.5 तास लागू शकतो. जर तुम्ही सकाळी लवकर आला तर तुम्ही 1 तासामध्ये पण कव्हर करू शकता, पण दुपारी जर आला तर तुम्हाला हार्डली 2 तास लागू शकतात. तुम्ही पहिला चढाई पूर्ण कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला एक दरवाजा लागतो, जो म्हणजे गणेश दरवाजा. जसं की आम्ही आता या गणेश दरवाजावर उभा आहे. तर गणेश दरवाजा थोडासा पडलेल्या अवस्थेमध्ये आहे, थोडाफार आहे ठीकठाक. आणि त्याच्यानंतर तुम्ही वरती थोडंसं आल्यानंतर तुम्हाला एक उजव्या साईडला एक शिवलिंग भेटतं बघायला. अशा प्रकारे आम्ही हा पहिली चढाई पूर्ण कंप्लीट केलेली आहे. आता इथून पुढे आम्हाला बाकीचा जो आहे, तर या गडावर बऱ्यापैकी बुरुजेस आहेत, त्या बुरुज आपल्याला एक्सप्लोअर करायचे आहेत. आणि बघू शकता, तर हे असं आहे आपलं शिवलिंग गणेश दरवाजाच्या उजव्या साईडला आहे. आणि हा अशा पायरी मार्ग चालू होतो पहिल्या दरवाजापासून. तर आपल्याला हा पूर्ण गड एक्सप्लोअर करायचा आहे. चला. मित्रांनो, तुम्ही वरती पहिल्या दरवाजाला वरती आल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं, जे की फतेह बुरुज जे आहे, तर त्या फतेह बुरुजच्या पाठीमागेच म्हणजे फतेह बुरुज आहे तिथंच तुम्हाला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं. आणि त्याच्यावर आल्यानंतर अजून एक तुम्हाला अजून एक दरवाजा बघायला भेटतो, जो की ह्या किल्ल्याचा दुसरा दरवाजा आहे. तर आम्ही आता दुसऱ्या दरवाजावर आलो आहे. आणि ह्या दरवाजाचं एक वैशिष्ट्य आहे की तुम्हाला दोन हत्तीचे मुख बघायला भेटतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं काहीसे लेख लिहिलेले बघायला भेटतात, म्हणजे कोरलेले आहेत, ते बघू शकता तुम्ही. आणि ह्याची संपूर्ण माहिती एका ह्याच्यावर बोर्डवर लिहिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. जगात 8वा वंडर किंवा 8th वंडर ऑफ वर्ल्ड म्हणत असतील, 7th वंडर ऑफ वर्ल्ड म्हणत असतील, पण प्रत्येक मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक मातीतल्या माणसांना मी एक आवर्जून सांगतो की महाराष्ट्रातील प्रत्येक किल्ले आपल्यासाठी पहिलं वंडर आहे. आणि ते पहिलं वंडर आपण जाणार, आपल्या पिढ्या पण जात राहणार, पण हे किल्ले टिकले पाहिजे. जर हे किल्ले टिकले तर आपण आपल्या लेकर बाळांना, आपण आपल्या भाऊ बहीण, आपण आपल्या आजी आजोबांपासून आपल्याला सांगत आलेली महाराजांची, ते म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण पुढच्या पिढीला सांगू. आणि त्यांना एक गोष्ट सांगू की किती जरी अंधार राहिला, किती जरी आयुष्यात संकटे राहिले, तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या सर्वांसाठी एक उत्तम प्रेरणा स्तोत्र बनन. आणि पुढे येणारी किती पण संकट आपण राहू, तेव्हा आपण त्यांच्या विरुद्ध मुक्काम आणि एक भक्कम लढा देऊ. म्हणायचे ना, ते अफजल खानाविषयी एक वाक्य खूप गाजायचं की उच्चातील उच्च स्वर्गातून जेव्हा आवाज यायचा की अफजल कोण, अफजल म्हणजे उच्चातील उच्च स्वर्गातला एक कोणतरी मोठा लीडर होता, पोलादी होता, वाकवायचा तो व्यवस्थित, असे भरपूर माहिती द्यायचे. काय केलं? 2 मिनिटात फाडला महाराजांनी, सोडला नाही. 2 मिनिटात फाडला महाराजांनी. उंची किती पण राव, कीर्ती महान होती. उंची किती पण राव, कीर्ती महान होती. महाराज हे आमच्या अभिमानाची शान होती. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला सगळ्यांना
मित्रांनो, तुम्ही जेव्हा तिसरा दरवाजा तुम्ही वर येता तेव्हा तुम्हाला समोरच तुम्हाला राज सदरचे अवशेष तुम्हाला पाहायला भेटतात. ठीक आहे, तर इथे तुम्हाला ही राज सदर तुम्हाला बघायला भेटते आणि त्याच्याच बाजूला एक हनुमानाचे मंदिर आहे, जे की आत्ता नवीन बांधलेलं आहे आणि त्याचा नवीन जीर्णोद्धार केलेला आहे असं तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्याच समोर एक तुम्हाला एक बुरुज पाहायला भेटतो, जे की फतेह बुरुजच्या वरच्या बाजूलाच एक बुरुज हा पाहायला भेटतो. असे तुम्हाला 7 ते 8 बुरुज तुम्हाला या किल्ल्याला पाहायला भेटतात. आम्ही आता सध्या 2 बुरुज केलेले आहेत. असंच आपल्याला बाकीचे बुरुज पण एक्सप्लोअर करायचे आहेत. चला आपण एक्सप्लोअर करून घेऊ. तर मित्रांनो, ह्या गडावर एक फतेह बुरुज म्हणून एक आहे. तर फतेह बुरुजचा मिनिंग असा आहे की जेव्हा किल्ल्यावर एखादी लढाई होते आणि तिथे जेव्हा त्यांनी जिंकला जातो तेव्हा त्या फतेह बुरुजवर जाऊन इशारा केला जातो की आपण हा किल्ला जिंकलेलो आहे, म्हणून हा या किल्ल्याला एक फतेह बुरुज म्हणून आहे. तर हा आहे या फतेह बुरुजची माहिती. तर अशीच आपल्याला बाकीच्या पण बुरुजची माहिती घ्यायची आहे आणि बघायचं आहे की ह्या किल्ल्याला अजून किती असे भक्कम बुरुज आहेत. तसं बघायला गेलं तर भरपूर बुरुज आहेत आणि चांगले एकदम व्यवस्थित आहेत. त्याच्यानंतर चारी बाजूला तटबंदी पण आहे, बघायला भेटते. तर हा आहे आजूबाजूचा परिसर. तर सध्या उन्हाचा सीझन आहे, उन्हाळ्याचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळं जास्त ऊन असल्यामुळं बाकीचा परिसर एवढा व्यवस्थित दिसत नाही. तर मित्रांनो, आम्ही राजवाड्याचे अवशेष पाहिल्यानंतर आम्ही आत्ता सर्जा बुरुजकडे आलो आहे. तर हा आहे सर्जा बुरुज. तर बघू शकता तुम्ही सर्जा बुरुजची आकारमान किती आहे आणि सुंदर असा जे काही तटबंदी आहे ती पण आहे व्यवस्थित. आणि ह्याच्यामध्ये एक मध्ये थोडंसं एकदम असं कटडा पाहायला भेटतो. काय करतात ना, तर मित्रांनो, सर्जा दरवाजानंतर पुढं आल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला एक चोर दरवाजा बघायला भेटतो, हे जे की अशा प्रकारे आहे चोर दरवाजा. तर कोणाला समजणार पण नाही आहे नेमकी चोर दरवाजा आहे की आणि कोणता दरवाजा आहे. तर हा अशा प्रकारचा तो चोर दरवाजा आहे. तर इथून तुम्हाला जायला रस्ता पण नाही आहे. बघू शकता तुम्ही, हा आहे चोर दरवाजामधून दिसणारा नजारा. तर मित्रांनो, थोडंसं चोर दरवाजाचं जरा पुढं आल्यानंतर तुम्हाला एक पाण्याचं टाका बघायला भेटतं, जे की पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पण तर तुम्ही बघू शकता की असे छोटे मोठे प्रत्येक किल्ल्यावर तुम्हाला पाण्याचे टाके पाहायला भेटतात. तर हा आहे तटबंदी. अजून चांगल्या अवस्थेमध्ये थोडंफार पाहायला भेटतं आपल्याला. चांगलं संवर्धन पण केलेलं आहे आणि काही ठिकाणी बॅरिकेड्स पण लावलेले आहेत किल्ल्यावर. मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला वाघजाई बुरुज तुम्हाला पाहायला भेटतं. वाघजाई बुरुज खूप मोठा आहे ह्या किल्ल्यावर. वाघजाई बुरुजचं नाव असं आहे की त्याच्यासमोरच वाघजाई मंदिर एक आहे. तर ते तुम्हाला आम्ही ह्या बुरुजाच्या वरून तुम्हाला ते मंदिर तुम्हाला दाखवू. तर आता आपण त्या बुरुजाकडे जाऊ पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुम्हाला बाकीचं जे मंदिर वगैरे आहे ते तुम्हाला दाखवू. तर पाठीमागे बघू शकता भरपूर मोठा आहे वाघजाई बुरुज. त्याला पायऱ्या पण आहेत वरती चढण्यासाठी आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम सुंदर दिसतोय. ते ह्या बुरुजच्या बाजूला जेव्हा आपण थांबतो ना, खूप मोठी जागा पण आहे इथं उभारण्यासाठी. तर इथून तुम्हाला बाकीचा परिसर पाहायला भेटतो. तर आपल्याला वरती बुरुजवर जायचं आहे. बुरुजवरनं आपल्याला वाघजाई मंदिर बघायचं आहे. तिथून तुम्हाला बाकीचा परिसर पण तुम्हाला दाखवतो. चला. तर अशा प्रकारच्या ह्या पायऱ्या आहेत, मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत चढण्यासाठी. तर फायनली आम्ही ह्या बुरुजवर पोचलेलो आहोत. हा, तर हा बघू शकता, हा आहे बुरुज आणि त्याच्यासमोरच तुम्हाला थोडंसं
व्हिडिओमध्ये दिसणार नाही, पण ह्याच्या समोरच तुम्हाला इथं मंदिर दिसतंय, ते आहे वाघजाई मंदिर. ठीक आहे. तर हे अशा प्रकारे हा बुरुज आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पाटणे बुरुजजवळ काही मोठे मोठे पाण्याचे टाके बघायला भेटतात. पण सध्या आत्ता ह्या उन्हाच्या सीझनमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण खूप मोठे मोठे टाके आहेत, तर तुम्ही बघू शकता. आणि पाण्याच्या टाक्याची रचना पण तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची रचना आहे पाण्याच्या टाक्यांची. तर ह्या टाक्या बरोबर पाटणे जो बुरुज आहे, पाटणे बुरुजच्या पाठीमागं. काय झालं? हे पाणी स्वच्छ आहे ना? तर मित्रांनो, हे आहे पिण्याच्या पाण्याची टाकी. तर इथं तुम्हाला पिण्यायोग्य पाणी बघायला भेटतं. हे पाणी इतकं सुंदर आहे, स्वच्छ आहे, तर पिण्यासाठी खूपच योग्य पाणी आहे. ते बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे पाण्याचं टाका आहे. खूप मोठं पाणी टाका आहे. मित्रांनो, थोडंसं पुढं आल्यानंतर म्हणजे पाण्याचं टाकी वगैरे पाहून झाल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर पाण्याच्या टाक्यांच्या थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला एक चुन्याचा घाणा पाहायला भेटतो. आणि एकदम आधीच्या काळाचा जो चुन्याचा घाणा असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा चुन्याचा घाणा तुम्हाला इथं पाहायला भेटतो. मित्रांनो, किल्ल्याच्या मधोमध तुम्हाला एक थोडंसं अवशेष बघायला भेटतात. आणि ह्या अवशेषामध्ये तुम्हाला जुन्या भांड्यांचे अवशेष थोडेसे पाहायला भेटतात. ते त्याच्यामध्ये तुम्हाला जातं बघायला भेटतं, खलबतं आहे ते बघायला भेटतं. तर हे बघा, तुम्ही असे बघू शकता की हे अशा प्रकारचे तुम्हाला जुन्या भांड्यांचे अवशेष आहेत, ते तुम्ही इथं बघू शकता. इथं जातं पण आहे. त्याच्यानंतर इथं हे आहे खलबतं.
तर हे तुम्ही बघू शकता. आणि त्याच्या पाठीमागं तुम्हाला जे मंदिर दिसतं हे भैरवनाथाचं मंदिर आहे, जे की रोहिडा गडावर तुम्हाला पाहायला भेटतं. तर आपल्याला ह्या मंदिराकडे जायचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इथे तुम्ही ही अशा प्रकारची ही अवशेष वगैरे हे तुम्ही बघू शकता आणि पूर्ण एक्सप्लोर करू शकता. थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला मंदिर पाहायला भेटतं. अतिशय सुंदर मंदिर बांधलेलं आहे इथं. हा असा परिसर आहे मंदिरच्या आजूबाजूचा. आणि थोडंसं पुढं मंदिराच्या समोरच तुम्हाला तुळशीचं वृंदावन, बाकीचे जुने अवशेष वगैरे इथं पाहायला भेटतात. त्याच्यानंतर समोरच थोडंसं पाण्याची टाकी पण आहे. त्याच्यानंतर थोडेसे अवशेष पण तुम्हाला इथं आजूबाजूला पाहायला भेटतात मंदिरच्या आजूबाजूला. तर आपल्याला मंदिरमध्ये जायचं आहे आणि दर्शन घेऊन बाकीचा अजून गड आपल्याला जो एक्सप्लोर करायचा आहे तो आपण पूर्ण करून आपल्याला आज गड उतार करायचा आहे.